Good morning, friends. Today we are going to discuss about the structure of pyridine. Structure of pyridine. In the structure of pyridine, there are six things discussed. First is the formula, then basic nature pyridine, formula of pyridine, then nature of nitrogen, then aromatic nature, and then ring structure, then evidences in support of corner structure. These six things is going to be discussed now. What is the molecular formula of pyridine? Then basic nature, then nature of nitrogen, aromatic nature, ring structure, evidences in support of corner structure. हे 6 गोष्टी आहे, हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहील, त्याची बेसिसिटी कशी राहील, नायट्रोजनचं नॅचर कसं राहील, ॲरोमॅटिक आहे की नॉन ॲरोमॅटिक कसं आहे, ॲरोमॅटिक नेचर कसं राहील, रिंग स्ट्रक्चर कसं काय तुम्ही ठरवलं कशावरून, आणि एव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉर्नर स्ट्रक्चर. ओके, दीज 6 थिंग्स इज गोइंग टू बी डिस्कस नाव. आता बघू आपण एक एक. फर्स्ट इज द फॉर्म्युला. एक एक बघू आपण. First is the formula. Then molecular formula of pyridine is C5H5N. The molecular formula of pyridine is C5H5N. म्हणजे कसं हे बघा आता, 5 कार्बन 1 2 3 4 5 C5 H5 5 कार्बनवर 5 हायड्रोजन 1 2 3 4 5 H5 आणि नायट्रोजन. हा म्हणजे हा काय झाला C5H5 नायट्रोजन. फ्रॉम द एलिमेंटल ॲनालिसिस, जेव्हा तुम्ही एलिमेंट डिटेक्ट करता, द मॉलिक्युलर फॉर्म्युला बिकम्स द C5H5N. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ pyridine. ओके, देन second is the basic nature of pyridine. आता पायरिडीनचं बेसिक नेचर कशावरून ठरवायचं, तो बेसिक आहे. सेकंड इज द बेसिक नेचर. आता पायरिडीन वर लोन पेअर असतेच, बरोबर आहे. आता तो बेस आहे हे कसं ठरवायचं, पायरिडीनची रिॲक्शन ॲसिड सोबत करायची. जर तो सॉल्ट फॉर्म करत असेल तर त्या आपण म्हणू शकतो की तो बेस आहे. आता नायट्रोजनवर लोन पेअर आहे, ही लोन पेअर 100% अवेलेबल असते नायट्रोजनवरची, म्हणजे तो लेविस ॲसिडला देऊ शकतो. हे लेविस बेस म्हणून ॲक्ट होते. H पॉझिटिव्ह हिअर ॲक्ट्स ॲज अ लेविस ॲसिड अँड नायट्रोजन ऑफ पायरिडीन ॲक्ट्स ॲज अ लेविस बेस. इट कॅन abstract this H पॉझिटिव्ह अँड फॉर्म्स अ सॉल्ट. नायट्रोजनला लोन पेअर दिल्यावर कोणता चार्ज पॉझिटिव्ह, त्याच्या अट्रॅक्शनमध्ये काय NH, बरोबर आहे. आणि हा Cl निगेटिव्ह, पॉझिटिव्हच्या अट्रॅक्शनमध्ये Cl निगेटिव्ह, आणि हा H NH.
लोन पेअर दिल्यावर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज त्याला हायड्रोजन अटॅच होईल. तर पॉझिटिव्हच्या अट्रॅक्शनमध्ये Cl निगेटिव्ह म्हणजे हा सॉल्ट फॉर्म झाला. ओके. जर तो सॉल्ट फॉर्म करत असेल ॲसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर पायरिडिन, तर ते आपण म्हणायचं की पायरिडिन इज अ बेसिक इन नेचर. द लोन पेअर विच इज प्रेझेंट ओव्हर अ नायट्रोजन इज 100% अवेलेबल because it does not involve in the sextate, in the aromatic sextate. It is present in sp2 state of hybridization. lone pair, ती लोन पेअर aromatic sextate मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, म्हणजे ती 100% अवेलेबल राहील, म्हणजे ती ॲसिड लेविस ॲसिडला डोनेट करण्यासाठी राहील, म्हणजे त्यांनी लोन पेअर दिल्यावर तो सॉल्ट फॉर्म करेल. ओके. अशा प्रकारे आपण बेसिक नेचर ठरवू शकतो. देन नेचर ऑफ नायट्रोजन. आता नायट्रोजन थर्ड इज द नेचर ऑफ नायट्रोजन. आता नायट्रोजनचं नेचर कसं आहे? आता पायरिडिनचं स्ट्रक्चर बघा, मी काढतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पायरिडिन. ओके. दिस इज द मोनो ॲसिडिक ट्रायबेसिक. मोनो ॲसिडिक टर्शरी बेसिक. मोनो ॲसिडिक म्हणजे काय की ती लोन पेअर एकाच ॲसिडला डोनेट करू शकते, बरोबर आहे. ट्रायबेसिक का की नायट्रोजनच्या व्हॅलन्सी किती आहे? 1 2 3 म्हणजे टर्शरी बेस आहे. टर्शरी बेस आहे हा, बरोबर आहे. आणि एक लोन पेअर आहे तर एकाच ॲसिडला डोनेट करेल, म्हणजे मोनो ॲसिड टर्शरी बेस. दिस इज अ मोनो ॲसिड टर्शरी बेस. दिस इज अ मोनो ॲसिड टर्शरी बेस. आता ही लोन पेअर, आता हा नायट्रोजन जो आहे, नेचर ऑफ नायट्रोजन, हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे, हे कसं ठरवायचं? या नायट्रोजन पायरिडिनचं रिॲक्शन तुम्ही ॲसिटिल क्लोराईड किंवा बेंझॉइल क्लोराईड सोबत जर करत असाल, when reacts with acetyl chloride or benzoyl chloride, it does not forms reacts. जर पायरिडिन ॲसिटिल क्लोराईड सोबत रिॲक्ट होत नसन तर तुम्ही म्हणू शकता की देयर इज अ absence of primary nitrogen. जर तो ॲसिटिल क्लोराईड किंवा बेंझॉइल क्लोराईड सोबत रिॲक्ट होत नसेल पायरिडिन, ॲसिटिल क्लोराईड हा पायरिडिन रिॲक्ट होत नसेल तर समजायचं की प्रायमरी नायट्रोजन नाही आहे तो. देन वी कॅन से दॅट द नायट्रोजन इज नॉट अ प्रायमरी. तुम्ही लिहू शकता की absence ऑफ प्रायमरी नायट्रोजन, बरोबर आहे. हे झालं प्रायमरी. जर पायरिडिन नायट्रस ॲसिड सोबत रिॲक्ट होत नसेल, HNO2 नायट्रस ॲसिड, HNO2 नायट्रस ॲसिड सोबत तो रिॲक्ट होत नसेल तर देन वी कॅन से दॅट द नायट्रोजन देयर इज absence ऑफ सेकंडरी नायट्रोजन. तुम्ही म्हणू शकता की सेकंडरी नायट्रोजन पण याच्यात absent आहे, बरोबर आहे. आता हे झालं absence ऑफ सेकंडरी. प्रायमरी नायट्रोजन absent आहे, सेकंडरी नायट्रोजन absent आहे. आता तुम्ही रिॲक्ट करा, देयर इज अ डिटेक्शन ऑफ टर्शरी नायट्रोजन. कसा मग राहायला काय टर्शरी नायट्रोजन असू शकतो ते बघू आपण. जर आता पायरिडिन मिथिल आयोडाईड CH3I, कार्बनपेक्षा आयोडीनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त, डेल निगेटिव्ह, कार्बनवर डेल पॉझिटिव्ह.
आता मला सांगा, नायट्रोजनवर लोन पेअर आहे, लोन पेअर तर इलेक्ट्रोफिलिक सेंटरला देईन तो, म्हणजे याला, आणि ॲट द सेम टाईम आय निगेटिव्ह निघून जाईन, म्हणजे SN2 टाईप रिॲक्शन. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल and departure of living group takes place simultaneously, that is concerted mechanism. Okay, then it forms a quaternary salt. म्हणजे कशा प्रकारे सॉल्ट फॉर्म करते तो, क्वाटर्नरी सॉल्ट. एन नायट्रोजन लोन पेअर दिल्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईन याच्यावर, त्याला काय लागेल CH3, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्हच्या अट्रॅक्शनमध्ये काय राहील आपला आय निगेटिव्ह. तुम्ही याला म्हणू शकतात एन मिथिल पायरिडिनियम आयोडाइड, एन मिथिल पायरिडिनियम आयोडाइड, ऑल्सो कॉल्ड एज क्वाटर्नरी सॉल्ट. क्वाटर्नरी सॉल्ट, एन मिथिल पायरिडिनियम, N-methyl pyridinium iodide, which is a quaternary salt. याला आपण काय म्हणू शकतो, क्वाटर्नरी सॉल्ट. जर म्हणजे तो याच्यावरून सांगू शकतो की म्हणजे तो कोणता बेस राहील, तर नॅचर ऑफ नायट्रोजन इज अ टर्शरी, देर इज अ प्रेझेन्स ऑफ ए टर्शरी नायट्रोजन. जर तो क्वाटर्नरी अमोनियम क्वाटर्नरी सॉल्ट फॉर्म करत असेल, त्याची रिॲक्शन मिथिल आयोडाइड सोबत केल्यानंतर तो क्वाटर्नरी सॉल्ट फॉर्म करत असेल, तर आपण म्हणू शकतो की तो नायट्रोजनचं नेचर कसं राहील, टर्शरी. ओके, दिस इज ऑल अबाउट द नेचर ऑफ नायट्रोजन. ओके, देन फोर्थ इज द ॲरोमॅटिक नेचर. आता ॲरोमॅटिक नेचर कशावरून ठरवायचं. आता ॲरोमॅटिक नेचर म्हणजे नायट्रोजनच्या रिंगमध्ये किती पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन आहे, 6 पाय इलेक्ट्रॉन, 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन. म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन जर असेल तर त्या सिस्टीमला आपण ॲरोमॅटिक सिस्टीम म्हणतो. हे बघा, हे 2 इलेक्ट्रॉन पाय, हे 2, हे 2, आणि ही जी लोन पेअर आहे ना, इट डज नॉट इन्व्हॉल्व इन द ॲरोमॅटिक सेक्स्टेट. ती डिलोकलायझेशनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, ती 100% अवेलेबल असते, sp2 हायब्रिड ऑर्बिटलमध्ये असते. फक्त या 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होते, म्हणून तर आपण म्हणतो की पायरिडिन इज बेसिक इन नेचर. अशा प्रकारे म्हणून पायरिडिन अंडरगोज इन टू द इलेक्ट्रोफिलिक substitution, not it does not show the addition reaction. Also it does not react with the KMnO4, K2Cr2O7, nitric acid. अशा प्रकारे तुम्ही त्याचा ॲरोमॅटिक नेचर डिफाईन करू शकता. कसं की त्याच्यामध्ये 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत आहे. इट्स ऑल अबाउट द ॲरोमॅटिक नेचर. म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत आहे म्हणजे तो ॲरोमॅटिक आहे, बरोबर आहे. इट फॉलो द 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल, that is Huckel's rule. It follows the Huckel's rule. From this we can say that the pyridine is a aromatic in nature. जर 6 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत असेल म्हणजे तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतो, तो ॲडिशन दाखवत नाही, ॲडिशन दाखवत नाही. द पायरिडिन इज अ हायली अनसॅच्युरेटेड सिस्टीम, अनसॅच्युरेटेड सिस्टीम आहे पायरिडिनचं हे, आणि तो ॲडिशन रिॲक्शन दाखवू शकत नाही. का की ॲडिशन रिॲक्शन शो करण्यासाठी डबल बॉन्ड हे लोकलाइज पाहिजे. याच्यामधले जे डबल बॉन्ड आहे दे आर डिलोकलाइज, एका जागेवर स्थिर पाहिजे ॲडिशन रिॲक्शनसाठी. ते जर फिरतच असेल तर ते ॲडिशन रिॲक्शन शोज नाही करू शकत. अशा प्रकारे हे ॲरोमॅटिक नेचर तुम्ही डिफाईन करू शकता. देन फिफ्थ इज द रिंग स्ट्रक्चर. रिंग स्ट्रक्चर. आता पायरिडिन जेव्हा कॅटॅलिटिक रिडक्शनमध्ये जाते, थ्राइस H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट अबाउट 200 डिग्री सेल्सिअस, इट फॉर्म्स अ पिपरिडिन लाईक स्ट्रक्चर. पिपरिडिन रिॲक्शन बघितली आहे आपण पायरिडिनच्या,
मिसेलिनियस रिॲक्शनमध्ये येते हे. आता बघा पायरिडीन अपॉन कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन म्हणजे कॅटॅलिटिक रिडक्शन. हिअर ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. आपण किती पाय बॉन्ड आहे 3 मध्ये किती हायड्रोजनची ॲडिशन करावी लागेल 6. म्हणजे एका पाय बॉन्डमध्ये 2 हायड्रोजन म्हणजे 3 मध्ये किती 6 म्हणजे 3s2 3 × 2 6 पिप्रिडिन फॉर्म करतो. आता फ्रॉम द स्ट्रक्चर ऑफ पिप्रिडिन the piperidine structure is a cyclic in nature. From this we can say that the pyridine also expected to have a cyclic structure. pyridine चं पण कसं राहील मग सायक्लिकच असेल का की तो हायड्रोजिनेशन केल्यावर पिप्रिडिन सायक्लिक स्ट्रक्चर फॉर्म करतो ना. त्याच्यावरून सांगितलं की पायरिडीनचं स्ट्रक्चर कसं आहे हे रिंग स्ट्रक्चर आहे. ओके ओके दिस इज ऑल अबाउट द रिंग स्ट्रक्चर. Then evidences in favor of or in support of corner structure and this structure. आता पायरिडीनचं जे स्ट्रक्चर आहे रिंग स्ट्रक्चर जे आहे ना हे पायरिडीन जे आहे ना हे कॉर्नर नावाचा सायंटिस्ट आहे त्यानं सजेस्ट केलेलं आहे. आता इव्हिडन्सेस आता कोणकोणते इव्हिडन्सेस आहे पायरिडीनच्या स्ट्रक्चरला सपोर्टसाठी म्हणजे हेच स्ट्रक्चर आहे म्हणून. इव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉर्नर स्ट्रक्चर. आता हे आहे पायरिडीन बरोबर आहे. जर पायरिडीन 3 वेगवेगळ्या प्रकारचे मोनोसब्स्टिट्यूटेड प्रॉडक्ट फॉर्म करत असन तो तेव्हा आपण सांगू शकतो की तो स्ट्रक्चर कसला आहे पायरिडीनचं. आता इथं एक्स हा 2 सबस्टिट्यूटेड पायरिडीन. देन व्हेन इट फॉर्म्स 3 सबस्टिट्यूटेड पायरिडीन x 3 substituted x is the substituent where x is the substituent and the third is the 4th substituted pyridine x. अशा प्रकारे 3 सबस्टिट्यूटेड मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट फॉर्म करत असन तो 2 सबस्टिट्यूटेड पायरिडीन 3 सबस्टिट्यूटेड पायरिडीन अँड 4 सबस्टिट्यूटेड पायरिडीन असे प्रॉडक्ट फॉर्म करत असन तर याच्यावरून आपण सांगू शकतो की हे कोणतं स्ट्रक्चर आहे. इट इज अ कॉर्नर स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन. आता हे जे आहे आता हे कॉर्नर स्ट्रक्चर जे आहे कॉर्नरनं काही गोष्टी एक्सप्लेन केल्या नाही आहे जे की अनयुज्युअल स्टॅबिलिटी अँड रेजिस्टंट टू द ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शन शो करत नाही पायरिडीन हे पण त्यांनी एक्सप्लेन केलं नाही आहे. त्याची अनयुज्युअल स्टॅबिलिटी याच्याबद्दलही काही म्हटलं नाही आहे. बट हे सगळं कशावरून स्ट्रक्चर केलं आहे ह्या गोष्टी त्याचं मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चरवरून पायरिडीनच्या याच्यावरून हे सगळं समजेल. इट्स ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन. याच्यामध्ये काय काय बघितलं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C5H5N. त्याच्यानंतर बेसिक नेचर पायरिडीन इज बेसिक इन नेचर. देन नेचर ऑफ नायट्रोजन म्हणजे हे मोनो ॲसिड टर्शरी बेस आहे म्हणजे टर्शरी नायट्रोजन प्रेझेंट आहे. देन ॲरोमॅटिक नेचर म्हणजे तो 6 pi इलेक्ट्रॉनचे डिलोकलायझेशन होते म्हणजे तो ॲरोमॅटिक आहे. देन रिंग स्ट्रक्चर तो कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनमध्ये जातो म्हणजे पिप्रिडिन फॉर्म करतो म्हणजे पिप्रिडिन इज अ रिंग टाईप. याच्यावरूनच त्यांनी एक्सपेक्ट केला की पायरिडीनचं असंच रिंग स्ट्रक्चर असेल. देन द इव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉर्नर स्ट्रक्चर. जर तो डाय सबस्टिट्यूटेड ट्राय सबस्टिट्यूटेड टेट्रा सबस्टिट्यूटेड 3 मोनो सबस्टिट्यूटेड असे वेगवेगळे प्रॉडक्ट फॉर्म करत असेल तर फायनली द स्ट्रक्चर इज ऑफ पायरिडीन. तो कशाचा असेल पायरिडीन. अशा प्रकारे इट्स ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन विचारू शकतात. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन हाऊ द स्ट्रक्चर ऑफ पायरिडीन इज डिटरमाइन. ह्या 5-6 गोष्टी सांगून द्यायच्या त्याच्यामध्ये. ओके थँक्यू.